तो चलिए शुरू करते हैं। तर चला फायनली मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि जो पण नवीन आपले चॅनल सबस्क्राईब करा। तर आजचा जो ब्लॉग असणार आहे आपला चिंतामणीचं आगमन आहे ना, तर तिकडे चाललो आहे मी। तर आगमन सोहळ्यावरतीच ब्लॉग असणार आहे, तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा। आणि आज गर्दी तर भरपूर आहे आणि मेन म्हणजे पाऊस पण जास्त झाला आहे। तर आता मी 2:49ची फास्ट ट्रेन आहे ना दिव्यावरून ती पकडणार आहे। तर आता बघू किती वेळ लागतो आणि तिकडे जाऊन तुम्हाला गर्दी पण किती आहे ना ती पण दाखवतो तुम्हाला। तर पूर्ण ब्लॉग बघत राहा, मजा येणार आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। ही बघा बरोबर 2:49ची ट्रेन आहे। लास्ट टाइम पण आगमनला गेलो ना तेव्हा हीच ट्रेन पकडलेली आणि लास्ट टाइम पॉवर बँक नव्हता आणि बट या टायमाला पॉवर बँक आहे आणि 100% चार्जिंग आहे पॉवर बँकची पण। तर बरोबर टायमिंगवर आली आहे ट्रेन प्रॉपर। लास्ट टाइम थोडी लेट होती, गर्दी असली नाही पाहिजे कारण की बसून जावं लागेल आता। नाही गर्दी नाही एवढी टेन्शन नाही। चला गर्दी असल्यावर उभं जावं लागतं रे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता। विकास इसका किधर रहेगा भाई, विकास चिल्ला रहा है। चलो कोई ना जाते। तर चला फायनली आपल्याला बसायला भेटलं आहे ट्रेनमध्ये। नाही तर कमी चान्स असतात की म्हणजे जाताना फास्ट ट्रेननी बसायला भेटणं। तिथं पण पहिलं ना पाणी होतं त्यामुळे तो कोण बसलो नसतं, बट आलो आणि काय असं पण भिजायचं आहे त्यामुळे थोडा पाणी पुसला आणि बसतो, त्यामुळे टेन्शन नाही। किती वेळ लागेल किती नाही ते काय माहीत नाही, पण गर्दी तर भरपूर आहे चिंतामणीला। आता तिथं जाऊन काय होतं काय नाही तर पूर्ण ब्लॉग होतं। चला तर फायनली आता आपण दादर स्टेशनला आलो आहे। दादर स्टेशनला म्हणजे फास्ट ट्रेन होती ना त्यामुळे दादर स्टेशनला उतरलो। दादर स्टेशनवर डायरेक्ट आता स्लो ट्रेन पकडेल, स्लो ट्रेन पकडून मग चिंचपोकळीला। आणि आता जस्ट मित्राला कॉल केलेला मी शिवला, आता भरपूर गर्दी आहे भरपूर। त्याला डायरेक्ट आता चिंतामणी गेटच्या इथे येतो। चला आता स्लो ट्रेन पण भेटली तर काम पीठ होईल आणि पाऊस पण मजबूत आहे। बघू आता किती वेळ लागतो आपल्याला तिकडे जायला। बरोबर अर्धा तास झाला आहे, अर्धा तास। 2:49ची ट्रेन पकडली आणि दादर स्टेशनला आली आहे बरोबर 3:50 झालेत। ते बरोबर किती वेळ झाला ते सांगा तुम्ही कमेंट करून। दादा 3:43ची ट्रेन आहे स्लो ट्रेन, ती ट्रेनची वाट बघेल डायरेक्ट चिंतामणी। थोडा टेन्शन येतं, भरपूर गर्दी आहे ना त्यामुळे। बघू आता आपण कॉलवरती समजलं आहे गर्दी भरपूर आहे, पण आता तिकडे जाऊन समजेल आपल्याला। तर चला 3:43ची स्लो ट्रेन आलेली आहे। पब्लिक बघा जशी कामापासून सुट्टे तशी पब्लिक येत जाते। गर्दी तर नेक्स्ट लेवल आहे बाबा। गर्दी नाही वाटतं मला तर। आय विल ट्राय। नाही गर्दी नाही एवढी, सगळी चिंतामणीची पब्लिक आगमनला जाणारी। तर चला तर फायनली मित्रांनो आता आपण आलो चिंचपोकळी स्टेशनला। एवढी गर्दी नाही दिसत आहे मला म्हणजे आता प्लॅटफॉर्मवरती, कारण की दरवेळी ना प्लॅटफॉर्मवर जाम गर्दी असते दरवेळी। म्हणजे आगमनाला दर्शनाला तर असणारच गर्दी, बट आगमनाला पण भरपूर गर्दी असते। बट आता जास्त नाही, आता भाऊ की स्टेशनवर नाही ते जो हायवे आहे ना त्याच्यावर किती गर्दी आहे। तर एवढा म्हणजे ट्रेनचा काय प्रॉब्लेम नाही झाला, बट आता गर्दीमध्ये किती प्रॉब्लेम होतो काय माहीत नाही। बट मजा येणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये, पूर्ण ब्लॉग बघा मजा येईल। गर्दी तर काहीच नाही एवढी, नाही तर दरवेळी भरपूर गर्दी असते। पूर्ण स्टेशनवरती ना म्हणजे उभं राहायला चालायला जागा नसते। कुठचा गणपती आहे प्लीज कमेंट करून सांगा। जस्ट आल्याला गणपतीचं दर्शन झालंय। मोबाईल स्टेबल नाही राहत चिंचपोकळी स्टेशन। मला फक्त ना प्रॉब्लेम काय माहिती का, स्टेबल नाही राहत त्यामुळे। कॅमेरा मित्र पण बोलतो कॅमेराचा स्टेबल पकड, जास्त चालतो वगैरे वगैरे। ते पण थोडा ट्राय करेल स्टेबल ठेवायचा भावा। बघा चिंचपोकळी स्टेशनच्या बाहेर आलो आणि इथं पोलिसांची गर्दी तर नेक्स्ट लेवल आहे। आता इथून आपली सफर चालू झालेलं आहे आगमनाला जायचा रोड चिंचपोकळीच्या स्टेशनच्या इथे, चिंचपोकळीच्या गणपतीच्या इथं। येतानाच गणपतीचं दर्शन झालं आपल्याला। यावेळी मी एकटाच आहे जाताना, आगमनला आलोय। बघू आता तिकडे किती जण भेटतात। गर्दी नेक्स्ट लेवल आहे भाई। आता अर्धी पब्लिक रिटर्न येते वाटतं, काय माहित नाही। अरे बाबा हां
चला अर्धे मित्र सगळे रिटर्न चालले मी आता आलोय. गर्दी नेक्स्ट लेवल आहे बाबा. गर्दी वाटतं गणपती पुढे गेलाय. मी थोडा लेट आलो. गेटपर्यंत गेला होता. आय थिंक कॉल केलेला मी. गेटपर्यंत गेला बोलला. गेटच्या इथे जावं लागेल आपल्याला. ऑलमोस्ट आपल्याला गणपतीचे दर्शन झाले आहेत भरपूर. हा कुठचा गणपती? चिंचवडीचा सार्वजनिक उत्सव. आय थिंक हा चिंचवडीचा गणपती आहे. राऊंड बघा यार. देवा देवा देवा. पीछे कुछ नहीं रे बाबा. आगमनात गाडीची वाट लागलेली आहे. बेकार ज्यांनी गाडी इथे लावली त्याची. इथं काहीच नाही, मतलब नाही तर थांबून आपल्याला. जसा गर्दी कमी होईल तसं जाऊ. भावानी ड्रोन उडवलाय. थोडीशी पण गर्दी जागा नाही आत दिसायला. पकडला.
इथून मेन म्हणजे जायचं होतं आपल्याला, बट इथून थोडा पण जायला नाही भेटला म्हणून इथून आतमध्ये गेलो. तिथं पण मतलब नव्हतं आपल्याला. जशी गर्दी कमी होईल तसं जाईल आतमध्ये. गणपती आतमध्ये गेलाय त्यामुळे थोडी गर्दी कमी झाली इथली. आणि इथं जरा पण हालायला जागा नव्हती. तर आतमध्ये जायचं कसं तरी ट्राय करायला लागेल आपल्याला. गर्दी कमी होईल ना तसं मी इथून जाईल आतमध्ये. तोपर्यंत जेवढे गणपती येतात त्यांचे दर्शन घेऊ आपण. 2 hours later. इथला क्राऊड दाखवतो. क्राऊड बघा काय क्राऊड आहे यार. 1.5-2 तास झाले असेल मी गेटच्या बाहेर होतो. त्यानंतर समजलं शॉर्टकट रस्ता, त्यामुळे इथे येऊन आता उभा राहिलो आहे. जागा बघा लिटरली एवढी जागा म्हणजे हालत खराब झाली ना. बाहेर कोणाला आतमध्ये एंट्री नव्हती. शॉर्टकट रस्ता भेटला त्यामुळे शॉर्टकट रस्त्याने आपल्याला तिथे किती वेळ लागतो काय मिळणार. गणपती आतमध्ये जात नाही ना तोपर्यंत इथे थांबतो. किती वेळ लागतो. लास्ट इयर ना आम्ही कुठं होतो माहिती आहे का, लास्ट इयर बरोबर गणपतीसोबत होतो. बट यावेळी मी एकटाच आलो आहे. थोडा प्रॉब्लेम झाला तर काय नाही, त्यावेळी आतमध्ये नाही. बेकार गर्दी होणार आहे ना इथे, बेकार. आणि गणपती पुढे पुढे येईल ना तसं ही पब्लिक जाम ढकलत जाणार, ढकलत बेकार. तिथं बसायला भेटलं, तिथं उभं राहायला भेटलं, तिथं उभं राहायला. ढकला ढकली स्टार्ट झालेली आहे. आता जोड होणार, जोड चेंबाचेंबी. मगाशी तर खाली गर्दी एकदम काहीच नव्हतं उभं राहायला, एकदम सेपरेट जागा होती. हळूहळू गर्दी चालू झाली. तर आता उभं राहायला आम्हाला जागा नाही ते. कॅम्पाने स्पॉन्सर केला आय थिंक. 1 hour later. तर चला फायनली मित्रांनो जे दर्शन घ्यायचं होतं ते पण झालं. आणि एवढा क्राऊड होता ना, एवढा क्राऊडमध्ये जाऊन जे म्हणजे हालत बघा काय झाले. नेक्स्ट दर्शन पण झालं. आता मी आगमनाला काय येतो माहिती आहे का, मेन म्हणजे जेव्हा जेव्हा असतो ना आगमनालाच येऊ शकतो. कारण की नंतर जेव्हा गणपतीचे दिवस चालू होतात ना तेव्हा आम्ही जातो गावी. त्यानंतर 11 दिवसानंतर मला यायलाच भेटत नाही, ना विसर्जनला नाही ना कायच नाही. त्यामुळे हालत पण बेकार झाली आणि फायनली दर्शन पण नेक्स्ट लेवल झालं. ते किती वेळ थांबलं असेल ना ते मलाच माहिती, ते सांगून मतलब नाही. तर आपल्याला भाऊ पण भेटला रँडमली. आता आम्ही जाणार आहे, कुठे जाणार आहे, परेडचा राजा बघायला. तुम्हाला दाखवतो कुठे गर्दी होती, तिथं आमची वाट लागलेली माझी. आत्ता पूर्ण खाली झाला एरिया, तरी अजून इथे सोडत नाही कोणला. तर मी लिटरली सांगतो तुम्हाला, रिव्हील करतो 2 तास इथं उभं होतं. 2 तास. 2 तासानंतर शॉर्टकट रस्ता भेटला मला. त्यानंतर कुठे आम्ही आतमध्ये गेलो. चला भावानू, नेक्स्ट लेवल गर्दी, नेक्स्ट लेवल. चला त्यांना आपण शॉर्टकट रस्ता सांगू, कोण आहे का बघू.
हा इथून 2 तास इथे थांबलेलो होतो 2 तास. इथे थांबून मतलब नाही तुम्हाला सगळ्यांना, इथे थांबून तुम्हाला मतलबच नाही, इथे सोडणार नाही. मी सकाळपासून ना 1.5 ते 2 तास इथे थांबलेलो होतो तरी मतलब नाही आला. नंतर मला शॉर्टकट मला इथून, आता इथून गल्ली आहेत बघा, इथून सरळ असेल ना भाजीभाऊची गाडी लागेल आणि आतमध्ये गल्ली गेली आहे, तुम्ही डायरेक्ट आतमध्ये जाणार. जाऊचं इथून सरळ जावा, 2 मिनिटावरती आहे. राईट मारा, पहिलाच राईट आहे ना, इथून आतमध्ये जावा. पहिला राईट. इथे थांबून मतलबच नाही. आतमध्ये जायचं आहे, काम कर इथून राईट मारून जा आतमध्ये, इथून सोडणार नाही. आहे इथून पहिला राईट मार, पहिला राईट. हां अरे आहे सगळ्यांना सांग नाही अरे आम्ही 2 तास थांबलेलो इथे 2 तास. बघ इथून जाऊ, इथून सरळ असेल ना राईटने रस्ता आहे, इथून जा सरळ, पहिला राईट म्हणजे पहिला राईट बिल्डिंगच्या आतमधून. हां इथून पहिलाच राईट. हां डायरेक्ट. अरे मी इथे 2 तास थांबलेलो बाबा. आम्ही ते सगळ्यांना इथून जाऊ, पुढे पहिला राईट मारा, इथून सरळ. हां डायरेक्ट. मी सकाळपासून 2 तास इथे थांबलेलो होतो. जेव्हा गणपती येत होता ना तेव्हा मी तिथं होतो. इथून पहिला राईट जा, पहिला राईट. पहिला राईट मारा, पहिला राईट जावा, इथून सरळ जावा, सरळ. दर्शन नाही भेटणार मग पुढे. भेटेल आता, या गणपतीचं दर्शन झालं भावा. एवढी हालत चालत राहावे, भाविकांनी चालत राहावे. अरे मी किती वेळ थांबलो इथं वैतागलेलो. इथे हालत बेकार झालेली माझी. 1.5-2 तास मी बाहेर बोललो आता होईल. शेवटी एकाने सांगितलं मला की असं सीन इथून जा, शॉर्टकट. गेलो. परेचा राजा कुठे आहे? राजा डायरेक्ट जाऊन परेचा राजा. बाहेर निघता त्यांची पण मदत केली, कारण की ना माझी हालत बेकार झालेली, माझ्यापेक्षा दुसऱ्यांची हालत बेकार नाही झाली पाहिजे. मी लिटरली म्हणजे 2 तास थांबलेलो बाहेर, 2 तास. तर स्टार्टिंगला काय बोलले, रवी हसनला आतमध्ये सोडत आहेत. नंतर एकाने सांगितलं मला की असा रस्ता आहे तिथून जा. मला माहिती होतं बट मला एवढं लक्षात नव्हतं आलेलं, म्हणून मला वाटलं तिथून पण बंद असेल. मला ट्राय केला मी, बघतो तर बाई आहे रस्ता जायला आहे. त्यामुळे आता निघालो बाहेर, दर्शन घेतला, चरण दर्शन भेटलं पूर्ण. नाहीतर बाकीच्या दर्शनाला पण येतात ना तेव्हा भरपूर जणांना दर्शन भेटत नाही. मग त्यामुळे मी आगमनला देतो, मी एन्जॉय करतो फुल. भाई पाऊस पण एवढा होता की ना, म्हणजे वाटलं पण नव्हतं की जेवायचं नाही ते. म्हणजे कसं आलो आहे मी इथे. आता झालं मी परेच्या राजाचं दर्शन घ्यायला. हालत बघा काय झाली. नशिबी क्रॉक्सला इज्जत आहे. अरे मला एक पायचं एक पायचा तुटलाय. आलेलो एकटाच, जाताना भेटला आपला रॅन्डम भाऊ. म्हणून काय एवढं ड्रेसिंग मारून नाही आलो. लास्ट टाइमच्या आगमनला ना माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती, आणि यावेळी चार्जिंग आहे प्रॉपर. बट काय नाही, बेस्ट आहे. म्हणजे दर्शन वगैरे आगमन वगैरे बेस्ट झालं आहे. आणि हालत तशी म्हणजे लास्ट टाइम एवढी हालत बेकार नाही झालेली, बट यावेळी भाई हालत नाही बेकार झाली. प्रिपेअर होऊन आले. हां भाई बोललो जाऊन दे. सगळं घेऊन आलाय. पॉवर बँक घेतला दादाकडनं, शशिकाकडनं. आणि मेन म्हणजे शर्ट वगैरे म्हणजे ड्रेसिंग वगैरे मारून मतलब नाही. इथे गपचूप भवानी स्पोर्टची टी शर्ट घातली आणि भवानी स्पोर्टची ट्रॅक आणि आपली बॅग, बस अजून काय नाही. हा तुम्हाला लालबागच्या राजाचा गेट पण दाखवतो तुम्हाला. तिथं पण त्या गणपतीचं म्हणजे आगमन नाही होत, नंतर तिकडे होतं. मला आगमनचं हे गेट दाखवतो तुम्हाला. हे बघा तुम्हाला दाखवतो, हे लालबागच्या हा लालबागच्या राजाचा गेट आहे का? एक नंबर झालाय. आता म्हणजे चालू आहे, डेकोरेशन काम चालू आहे. मी बघू, मला ते यायला नाही भेटणार कारण की मी गावी असणार, त्यामुळे मी चिंतामणीचं आगमनचं दर्शन घेतलं आहे. लालबागचं बघू. फक्त एक वर्ष मी विसर्जनाच्या वेळी होतो, 1 का 2 वर्ष. बट आता काय माहिती यावेळी चान्स असेल का नाही, गॉड्स प्लॅन. परेचा राजा कुठपर्यंत आला तसे? वर्कशॉपच्या पुढे. तू कुठे राहिला? मालाड.
मालाडला कुठे बाबा? मालाडला इथला कुठे? रेजा कॉम्प्लेक्स. हो तू मालाडचा आहे. तू भाई माझा भाऊ पण एक मालाडला राहतो, काकाचा मुलगा. पण मालाडला तू कुठे बोलला? रेजा कॉम्प्लेक्स. रेजा कॉम्प्लेक्स. आणि माझा भाऊ आहे ते आप्पापाडा माहिती आहे? आप्पापाडा. हो ते पुढे आणि तिथे आय थिंक चायनीजचं दुकान आहे. दीपेश मिस्त्री माहिती आहे का? तिथे नाही गेलो मी. हब करून काहीतरी आहे. इंस्टावर असेल, मी चेक करतो ना. जाताना कुठचं तरी गणपतीचं आगमन चालू आहे. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. जाताना पण आणि येताना पण गणपतीचं दर्शन पण झालं, आगमन पण झालं, पाया पण पडलं. मोरया. तिथली पब्लिक म्हणजे जास्त थांबणार पण नाही तिकडे. ती आता होती ना गेटच्या इथे. नाही मुद्दामून नाही, कोणाला माहितीच आहे ना तो रस्ता. सगळ्यांना आज मेन रस्ता माहिती आहे की आपण सोडतोय. हा मग तेच मला मला माहिती होता, म्हणजे लक्षात नव्हतं आलेला. मला वाटलं तिकडे पण ट्रॅफिक असेल, बंद करून ठेवला असेल. हा का? पण नेक्स्ट टाइम पण कधी येईल ना आगमनाला तर येतोच. म्हणजे यावेळी डायरेक्ट शॉर्टकट नाही, यावेळी तर लवकर येणार होतं पण लवकर नाही आलो यार. नेक्स्ट टाइम लवकर येईल. आपण चाललोय परेच्या राजाच्या इथे. काय बोलतो? आता येऊन कुठून? येतोय. हां मी इथून कुठे आहे? अच्छा परेचा राजा का उमरखांडीचा? परेचा राजा, उंबरकाडीचा राजा गेला. टी शर्टवर काय आहे? उंबरकाडीचा राजा ग्रँड रोडला बसतो. अच्छा. आणि हा हे टी शर्ट कुठचे आहेत? हे परेशच्या राजाची टी शर्ट आहे. परेशचा राजा याच्या मागे दोन गल्ल्या सोडून पुढे बसतो. अच्छा. आता परेचा राजा पुढे आहे का? हा येतो समोरून जो गणपती बाप्पा येतात. आता ही जी गर्दी आहे ना ती कशासाठी सांगतो तुम्हाला? परेच्या राजासाठी गर्दी आहे. चिंतामणीचा गणपती झाला, आतमध्ये पुढे गेला आपल्या गेटपर्यंत. आता परेच्या राजाची झालं आपण तिथं बघशाल, तिथं गर्दी आहे. आधीच जागा पकडून ठेवली आहे. आता असं वाटतं आपण पण जागा पकडून ठेवू कुठेतरी. हो बॅक कॅमेऱ्याने सगळा ब्लॉग शूट करावा लागणार आहे आपल्याला. कारण की फ्रंटला तर काय उजेडच नाही, त्यामुळे आपला थोपाट दिसणार नाही. हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे परेच्या राजाची. अरे बाबा क्राऊड बघा काय आलाय. कुठे होती एवढी पब्लिक? बघा जसा जसा गणपती पुढे पुढे येते तशी तशी पब्लिक बघा. मला वाटलं काहीच नसेल क्राऊड, पण जेवढा विचार केला तेवढी क्राऊड, त्यापेक्षा डबल क्राऊड आहे. गणपती अजून लय लांब आहे, लय म्हणजे लय. पुढे चालत राहावे. आता पोलिस पण बघा, तिकडे बाजूला पब्लिक उभी आहे, तिकडच्यांना आता हाकलणार आहे. इमानदारीत राहिलेच नव्हते, त्यांना राहून देणार. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? काट्या मारतायत. आम्ही लोक सेफ आहे इथे. वाव. परेच्या राजाचा विजय असो.
परळच्या राजाची पण जेवढी गर्दी आहे ना भाई नेक्स्ट लेवल गर्दी आहे. मग पण सांगतो तुम्हाला गर्दी बट आहे बाबा, गर्दी तर आहे. जिथं उभं राहायला भेटलं तिथं आम्ही उभं राहिलो. कुठेच जागा नाही उभं राहायला. आणि जिथं बघशाल तिथं गर्दी. अशी जागा कुठेच नाही की खाली जागा असणार. माझ्यासोबत मित्र वगैरे कुठे गेला काय माहिती. चला पुढे चलत राहा. फायनली मित्रांनो परळीच्या राजाचं जो आगमन होतं आणि त्या दर्शन पण घेऊन झालंय. त्या गणपतीला पण म्हणजे एवढी क्राऊड होतं ना, मी विचार पण नसेल गेला की एवढं क्राऊड असेल या परळीच्या राजाला. आणि आता जातानाच फक्त पाऊस चालू झाला त्यामुळे थोडं हालत खराब झाली आपली. रोड क्रॉस करतो ना त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे आपल्याला. आपल्याला चालत जायचं आहे. परळी रोडनं चिंचपोकळी स्टेशनपर्यंत चालत जायचं आहे. तर बघू आता किती वेळ लागतो आपल्याला तिथून इथून जायला. आलंच बघा काय नशीब ड्रेसिंग वगैरे काय मारून नाही आलो. शर्ट आणि जीन्स पॅन्ट आलो असतो ना घरी गेलो जाम शिवाय आले असते मी. हालतवरती तुम्हाला समजते काय हालत झाली माझी. दिवसभर बाहेर होतो. म्हणजे घरी जेवलो मस्तपैकी डाळ भात आणि निघालो 3ला निघालो बरोबर इथं 4पर्यंत आलो. 4 नंतर स्टार्ट झाली आपली आगमन सोहळ्याची जर्नी. इथून आपल्याला जायचं आहे चिंचपोकळी स्टेशनला. बघू आता किती वेळ लागतो. आणि माझ्यासोबत जो रँडमली मित्र भेटलेला ना स्टेशनला हात चालू होतो ना केस बरोबर नाही दिसत. केस कापायचा टाईम झाला आपला. तर रँडमली मित्र भेटलेला तो पण गायब झाला. तर नंबर घेतला आहे पण माझा आता मोबाईलला चार्जिंग पण नाही आणि फ्लाईट मोडवर ठेवलेला आहे. चला डायरेक्ट जाऊ. 9 वाजले आताचे. घरी जायला किती वाजतील काय माहीत नाही. कमेंट करून सांगा कुठच्या गणपतीचं गेट आहे जर कोणाला माहिती असेल तर. तर मला पण काय एवढी आयडिया नाही बट तरी पण सांगा. येताना आलेलो एकटाच आणि जाताना पण चाललो एकटाच. फक्त नॉर्मली म्हणजे मित्र भेटलेला रँडमली म्हणजे असाच ओळखीचा झाला. मालाडचाच आहे तो पण. आय गेस म्हणजे कधी चुकून गेलो तर भेटलं तर बघू. असं तर मालाडला जायचं आपलं प्लॅन होतच ना. थोडा लुक एकदम भिकारी झाला आपला तिथं. क्लिअरिटी नाही. क्लिअरिटी थोडी माझी फ्रंटला थोडी क्लिअरिटी कमी आहे. बॅकला प्रॉपर आहे म्हणजे पाहिजेच असते. इकडून पण व्ह्यू बघा तुम्ही. गणपतीचा पूर्ण हे करतायत जागेवरती ठेवतायत. असं वाटतं इथून जवळ आहे बट अख्खा गोल फिरून ना लय लांब अंतर होत आहे. इथं क्राऊड बघा. इथं पण क्राऊड आहे भाई. मानला तर पाहिजे. आता प्रॉपर म्हणजे सेटअप करतात कुठे कसा ठेवायचा आहे म्हणजे आजच सगळं करतील. आपण निघू. पब्लिक अजून गेली नाही म्हणजे बघा काय क्राऊड आहे यार. इतर चाललो बाबा. तर चला फायनली मित्रांनो आता आपण आलो आहे चिंचपोकळी स्टेशनला. चिंचपोकळी स्टेशनला येऊन आता लागले ठाणा ट्रेन. आजचा जो आगमन सोहळ्याचा जो ब्लॉग होता तो म्हणजे हालत लय बेकार झाली आपली. त्यामुळे काहीच बोलण्याची म्हणजे ताकद नाही राहिली. तर लेट्स चला तुम्हाला जो आजचा जो ब्लॉग होता ना चिंतामणीचं आगमन आणि परळीच्या राजाचं आगमन त्याचा ब्लॉग कसा वाटला आहे प्लीज कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन ब्लॉग बघायला भेटेल आपल्या चॅनलला. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थोडा लाईटीचा वगैरे फोकस येतो त्यामुळे आपण क्लिअर नाही दिसत आहे. त्यामुळे भेटू आता आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.